नमस्कार मित्रांनो, मी मिलिंद जाधव TV10. मित्रांनो, आपली ही पॉडकास्टची जी सिरीज आहे TV10च्या अंतर्गत आम्ही त्याला पॉडकास्ट आजचे झेनझी वगैरे हे लोक म्हणतात. मुद्दा काय आहे की जे काही म्हणजे चांगली काम करणारे लोक आहेत पुण्यामधली विशेष करून, तर त्यांची माहिती ही ह्याच्याबद्दल नागरिकांना खूप उत्सुकता असते, कुतूहल असतं. तर त्यांना तुमच्यासमोर आणणे, त्यांचं कार्य, त्यांची कार्यपद्धती, त्यांचे विचार आणि त्यांचे प्लॅनिंग, विशेष करून माझ्या बाबतीत आणि किंवा TV10च्या बाबतीत आपण म्हणतो की महानगरपालिकेवर आम्ही म्हणजे फोकस केलेलं, लक्ष केंद्रित केलेलं आहे. तर आज आपल्याकडं अशीच एक व्यक्ती आहे, अस्लम बागवान साहेब. तर कोंढव्याचे रहिवासी आहेत. आता यांना पत्रकार म्हणावं का सामाजिक कार्यकर्ता म्हणावं, समाजसेवक म्हणावं का RTI चे गुरु आहेत, पण सगळ्यात महत्त्वाचा त्यांना जो शब्द आवडतो तो आत्ताच्या सगळ्यात महत्त्वाचा शब्द आहे ते म्हणजे संविधान. संविधानाला मानणारे, संविधानची माहिती देणारे, संविधान कसं रक्तामध्ये भिनलं पाहिजे त्यांच्या तर रक्तामध्ये भिनलेलंच आहे, अशी ही व्यक्ती आहे. सर, तुमचं TV10 मध्ये सहर्ष स्वागत आहे. तर आमचे प्रेक्षक इकडे तुमचे विचार ऐकायला उत्सुक आहेत. तर पहिला प्रश्न हा की तुम्हाला एवढी विशेषणं जोडली गेलेली आहेत, तुम्ही स्वतःला सगळ्यात प्रथम काय मानता? नमस्कार सर्वांना. जय जगत, जय भारत, जय संविधान, सलाम, नमस्ते, सत श्री अकाल. सर्वात पहिले तर मी तुमचं अभिनंदन करेल की तुम्ही पॉडकास्ट सुरू केला. आपल्या बऱ्याच दिवसापासून परिचय, बऱ्याच वेळा मी तुमच्या TV10 चॅनलवरती आलेलो आहे. परंतु आज तुम्ही जो प्रश्न विचारला की तो प्रश्न परत एकदा रिपीट करा, मी तुम्हाला त्याच्याबद्दल परत सांगेन. म्हणजे तुमचे विशेषण सगळे घेऊन मी सांगतो की तुम्ही एक समाजसेवक आहात. त्यानंतर तुम्ही RTI अधिकारी, म्हणजे RTIचं म्हणजे माहिती काढता वगैरे, आणि त्याची माहिती असल्याशिवाय ते काढत नाहीत. म्हणजे RTI ॲक्टिव्हिस्ट आहात, तुम्ही पत्रकार आहात. कारण का मित्रांनो, यांचं चॅनल सुद्धा आहे, त्याचे नाव वगैरे ते सगळे सांगतील. प्रॉपरली TV10 सारखं त्यांचं चॅनल आहे. आणि इन्क्लाब काहीतरी इनक्रेडिबल समाज, इनक्रेडिबल हम भारत के लोक, हम भारत के लोक. तर ते स्वतः सांगतीलच, कारण का आमच्याकडनं चुकू शकतं. म्हणजे तुम्ही पत्रकारही आहात, तर नक्की तुम्ही स्वतःला काय मानता? पहिलं, समाजामध्ये जर कार्य करायचं असेल तर पत्रकार होणं खूप गरजेचं आहे. कारण का पत्रकार हा संविधानाचा चौथा स्तंभ आहे. अगदी बरोबर. त्याच्याबरोबर RTI कार्यकर्ता असणं का गरजेचं आहे की जर तुम्हाला जी महत्वाची जी माहिती आहे ती माहिती जर तुम्हाला नागरिकांच्या समोर आणायची असेल आणि ती सुद्धा शुद्ध अंतःकरणाने, क्या बात आहे. हा, कारण का RTIचा अर्थच हा आहे की तुम्ही शुद्ध अंतःकरणाने कुठलीही माहिती गोळा करा आणि त्या माहितीचा उपयोग करा. त्याच्यानंतर जर पाहिलं तर संविधान, मी तर सर्वांना हे सांगतो की गीता, बायबल, कुराण ह्याच्या बरोबर संविधान हे महत्वाचं आहे. काय मस्त. कारण का संविधान जे आहे हे जगण्याचं माध्यम आहे. आणि जे धर्मग्रंथ आहे ते आचरणाचे मार्ग आहेत. क्या बात आहे. तर आपलं आचरण ज्यावेळेस आपल्याकडे हे आचरण जे आहे जन्मजात असतं, परंतु संविधान हे आपल्याला शिकावं लागतं, संविधान हे आपल्याला समजावं लागतं. आज मी असा आरोप करत नाही, परंतु भारतातले काही अंश लोकांना संविधानाच्या बद्दल माहिती नाहीये. ही खंताची बाब आहे. नागरिकांचे हक्क, नागरिकांचे अधिकार आणि नागरिकांचे कर्तव्य, ह्याच गोष्टी जोपर्यंत प्रत्येक नागरिकाला कळत नाही तोपर्यंत आपला भारत देश हा म्हणजे जे आपलं जे एम आहे विश्वगुरु बनण्याचं, तर विश्वगुरु बनूच शकत नाही. अच्छा, अवघड म्हणजे ते. अच्छा, नाही आलं लक्षात. पण माझा प्रश्न राहिला की ह्या सगळ्यामध्ये तुम्ही स्वतःला सगळ्यात वर काय मानता? मी सर्वात प्रथम मी स्वतःला पहिलं माणूस आणि व्यक्ती म्हणून, क्या बात आहे. कारण का ह्युमॅनिटी, ह्युमन बीइंग, माणुसकी ही सर्वात महत्वाची. याच्यामध्ये जात, धर्म, रूढी, प्रथा कुठल्या येत नाही. याच्यामध्ये तुम्ही माणसाबरोबर प्राण्यांवरती पण प्रेम असायला खूप गरजेचं आहे, पक्ष्यांवरती पण प्रेम असावं. त्याचबरोबर तुम्ही समाजामध्ये काय कार्य करता ह्याचं आयडिओलॉजी तुमची महत्वाची आहे. अच्छा, कारण का माझी आयडिओलॉजी तर तुम्हाला माहितीच नाही. कारण का माझी आयडिओलॉजी ही गांधीयन आयडिओलॉजी आहे. आणि सत्य, अहिंसा आणि परमधर्म. वा, गांधीवादी तुम्ही स्वतःला मानता. ही आणखीन एक वेगळं विशेषण झालं. तर आता तुम्ही छान सांगितलं, सर्व धर्म समभाव.
तुम्ही मायनॉरिटीमध्ये येता, बरोबर आहे. तर मित्रांनो, मी मुद्दाम सांगतो की आमचे हे मित्र जे आहेत ना, मुस्लिम असून माझ्यापेक्षा जास्त हिंदू आहेत आणि मराठी त्यांचं किती छान आहे, पण तरी आम्ही गमतीने कधी कधी हिंदीमध्ये बोलतो. तर म्हणजे मला पहिला प्रश्न हाच विचारायचा की तुम्ही जनरल प्रॉब्लेम आणि मायनॉरिटी प्रॉब्लेम याच्यामध्ये प्राधान्य कुणाला देता आणि ते तुम्ही फॉलोअप कसं करता? नंतर परत मी आणखी दुसऱ्या प्रश्नावर येणार आहे या बाबतीतला. तुम्ही विचारलेला प्रश्न खूप चांगला पण आहे, योग्य पण आहे. मी मायनॉरिटी आहे, परंतु मी स्वतःला मायनॉरिटी म्हणजे मानतच नाही. कारण का काय माहिती आहे का, मायनॉरिटी ही एक कॅटेगरी आहे. बरोबर आहे. जनरल जे आहे हे ओपन आहे. जर तुम्हाला सर्व नियम, ट्रॅफिकचे नियम असो किंवा इतर कुठले नियम असते, सर्वांना सामान्य. त्यामुळं ती कॅटेगरी माझ्या मते जे आहे तो एवढं विशेष आहे. परंतु जनरल जर पाहिलं, जनरल वास्ट आहे. या वास्ट मध्ये जर कार्य करताना आपल्याला पहिलं प्रमुख हे जनरलचं पाहायचं असतं. कारण का जनरलचं ज्यावेळेस तुम्ही कोणाचं एखाद्याचं चांगलं केलं तर नॅचरल तुमचं. अच्छा, म्हणजे जनरल परत म्हणजे तुमचं म्हणणं असं आहे की मायनॉरिटी, मेजॉरिटी, हिंदू, मुस्लिम, सिख, इसाई पेक्षा माणूस ह्या धर्मानं तुम्ही पुढे जाता. आता मग पुढच्या प्रश्नावर येतो. त्याचे दोन भाग आहेत. एक म्हणजे मला म्हणायचे महानगरपालिकेवर मी तुम्हाला जास्त बघितलेलं आहे, जास्त तुमची पकड आहे, जाणं येणं आहे. आणि दुसरी गोष्ट, तुम्ही येता कोंडव्यावर, कोंडवा. तिथं थोडासा मी आता म्हणेन, आता म्हणजे मायनॉरिटी हा विषय आपला नाही आहे, पण कोंडवाचे आपले वेगळे प्रॉब्लेम आहेत तिथं. म्हणजे आता फार गर्दी झालेली आहे, ते ट्रॅफिक आणि हे सगळं, आणि म्हणावा तसा विकास झालेला नाही आहे. तर काय कारण आहे की तुम्ही एका अर्थाने महानगरपालिकेत यायला सुरुवात केली आहे, त्याची माहिती घ्यायला सुरुवात केली आहे, आणि कधीपासून? हे दोन प्रश्न आहेत. सर्वात महत्वाचं, मी 2010 सालापासून महानगरपालिकेमध्ये होतो. म्हणजे आज गेले 16 वर्ष झालेले आहेत. महानगरपालिकेमध्ये येण्याचं कारण काय, 73वी घटना दुरुस्तीने जे ग्रामचा विकास झाला आणि 74व्या घटना दुरुस्तीने जो शहरी विकास आहे, तर ह्याच्यामध्ये जो जनतेचा सहभाग जो आहे, हा सहभाग आज 93 साली पासून ही घटना दुरुस्ती होऊन आज 2026 आहे. आजपर्यंत जनतेचा सहभाग हा 99% दिसत नाही. म्हणजे नाहीये, म्हणजे 1% सहभाग आहे असं म्हणायचं. 1% सहभाग, ते सुद्धा तो सहभाग असा दिसूनही येत नाही. अच्छा, ह्याचं कारण काय आहे? आता तुम्ही पाहिलं असेल की महानगरपालिकेमध्ये मागच्या वर्षापर्यंत प्रशासकीय कालावधी, बरोबर आहे, त्याच्यामध्ये महानगरपालिका अधिनियमन 29, 7-8 महिन्यापूर्वी महानगरपालिका अधिनियमन 29 सगळे कार्य सुरू होते. फक्त 29 नव्हतं. बरं, काय आता सांगतो. पहिले 29 मध्ये प्रभाग रचना, त्याच्यामुळं क्षेत्रीय कार्यालय झालेत. टेंडर सुविधा आहे. बरोबर आहे, सगळ्या गोष्टी चालू होत्या. कारण का प्रशासकीय कालावधी ह्या थांबल्या होत्या का? नाही थांबल्या होत्या. 29 नाही. क्षेत्रसभा कुठं घेतली असेल तर मला दाखवा पुरावा. माझ्याकडे पुरावा आहे. नाही, आम्हाला एवढं ज्ञान नाहीये. कारण का तुम्ही ज्यावेळेस टेंडर लावता तर ते तुम्ही नागरिकांना विचारणं हे तुमचं मूलभूत कर्तव्य आहे. तो आयुक्त असो, विभागीय आयुक्त असो किंवा मुख्यमंत्री असो, ही प्रशासकाची चूक आहे. ही त्यांच्या हातात होतं सगळं. तर त्यांनी ते काय, तुम्ही परत कलम क्षेत्रसभा कुठलं म्हणला तुम्ही? 29 क 74 घटना दुरुस्ती 12वी अनुसूचित. ते 29 क काय म्हणतं थोडक्यात सांगता? 29 क काय म्हणतं की आपल्या भागामध्ये कुठलाही विकास करायचा असेल तर पहिलं जनतेला विचारून, म्हणजे आता उदाहरण तुम्हाला सांगतो, तुमच्या घराच्या समोर रोड बांधायचा आहे, तो ऑलरेडी रोड बनलेला आहे, तुम्हाला रोडची गरज नाही. बरोबर आहे. परंतु तुम्हाला तुमच्या भागामध्ये वाढवायचा किंवा डेव्हलप, तुमच्या भागामध्ये रोडच्या ऐवजी एखादं फुटपाथ हवा असेल, बरोबर, दुसरं आणखीन काय गोष्टी, दुसरं काही गोष्टी. आमचा कोंडव्याचा जर भाग घेतला, बरोबर आहे, तर तिथे विकासच झालेला नाहीये. जेव्हापासून महानगरपालिकेमध्ये कोंडवा गेलेले, म्हणजे शहरामध्ये म्हणजे महानगरपालिकेमध्ये, बरोबर आहे, तिथला विकास जो आहे, अगोदर ग्रामपंचायत कधी आलं मग कोंडवा? 2003च्या आसपास आले. अच्छा, 2003 ला. त्याच्यानंतर तिथला विकास जो आहे हा विकास झालेलाच नाही. विकास फक्त पण बिल्डिंग वगैरे तर झालेलं आहे. हो, बिल्डिंगच्या वरती नंतर बोलू आपण. पहिलं मी याच्यावरती येतो. हा विकास का झालेला नाही? पहिला अल्पसंख्याकांच्या एरियामध्ये विशेष निधी असतो. अच्छा,
महानगरपालिकेच्या आणि राज्य सरकार आणि केंद्र सरकार ओके ओके ह्याचा वापर तर तिथं झालेला नाही. बर दुसरं, आमच्या भागात जे निवडून येणारे नगरसेवक आहे, तुम्ही म्हणाल मी आरोप करतो, बरोबर आहे. टेक्निकली आमचं अशी रिक्वेस्ट आहे की शक्यतो आपण आहे ना नाही, तेच ना. हा, नावं कुठली नावं घेण्याची कुठली गरज नाही. त्यासाठीच मी तुम्हाला कारण का तुम्ही फार लीडरपणे नावं घेता. टेक्निकली मी तुम्हाला सांगतो, माझं सर्वात महत्वाचं विकास म्हणजे काय. आज जर तुम्ही पाहिलं गेलं, विकासचं कन्सेप्टच आमच्या कोंढवा भागातल्या लोकांना कळलीच कळलीच नाहीये. विकास म्हणजे काय माहितीये का, भोंगा घेऊन रस्त्यात फिरून कचरा साफ केला अच्छा तर ही विकासची कन्सेप्ट झाली. अच्छा दुसरं विकास म्हणजे काय, हा. रस्ते बांधलेले 2003 साली, हा. त्याच्यावरती डांबर टाकून खड्डे बसवले म्हणजे तो विकास झाला. विकास झाला. विकासची अच्छा. कन्सेप्ट काय आहे बर. की तुम्ही तुमच्या एरियामध्ये सर्वात महत्वाचं शिक्षण, हा बर रोजगार, वा त्याचबरोबर आपल्या असलेल्या आजूबाजूच्या सोयी सुविधा बर. आणि जे अम्युनिटी स्पेस तुम्हाला महानगरपालिका देते हा. त्याचा योग्य वापर. गार्डन म्हणा किंवा हा ground विकास. म्हणा वगैरे वा. परंतु जर शिक्षण रोजगार. रोजगार आणि स्वच्छता वगैरे स्वच्छता म्हणताय. आणि आजूबाजूच्या जे अम्युनिटी स्पेस जे हा. आहेत या स्पेसचा योग्य वापर. अच्छा मी योग्य म्हणतोय, हा, बरोबर आहे. हा. योग्यवरती भर देतोय, त्याचं कारण आलं लक्षात. आता विकास न होण्याचं कारण पण आहे. कारण का टेक्निकल जर पाहिलं तर मी कोणावरती आरोप करत नाही. कारण का बऱ्याच वेळा जर आरोप केला तर प्रश्न येतो निधीचा. बरोबर आहे. जे सत्तेवरती असतात त्याचे निधी वेगळे असते, बरोबर आहे. ऑपोजिशनचे निधी वेगळे असते. बरोबर आहे. परंतु या निधी बरोबर आमच्या इथं जे ऑपोजिशन मध्ये बसलेले आहेत त्यांचेच आमदार आणि खासदार आहेत ना. बरोबर आहे. म्हणजे आमदाराचा निधी तर येणार. आत्ताची बरी सांगताय तुम्ही. आत्ताच्या परिस्थितीला सांगतोय, आमदाराचे पण फंड येणार, बरोबर आहे. खासदाराचा पण फंड येणार, नगरसेवकाचा पण फंड येणार. म्हणजे या तिघाचं जर कॉम्बिनेशन केलं तर जो सत्तारूढ आता नगरसेवक आहे त्याच्याबरोबर त्यांना जर 5 करोड मिळत असतील तर यांना 10 करोड मिळतात ना. बर मग विकास व्हायला हवे ना. राहायला पाहिजे. दुसरं, हा. अल्पसंख्याक भाग असल्यामुळं ह्यांचा निधी अजून वेगळा आहे. अच्छा वाढीव असतो का. वाढीव निधी मिळतो. वा वा बर. दुसरं जो महत्वाची गोष्ट विकासाच्या मध्ये, जर तुम्ही आमच्या कोंढव्यामध्ये पाहिलं तर तुम्ही व्हॉट्सअपवरती बघितलं असेल, गल्लीत नाले वाहत असतात, सगळीकडे अस्वच्छता, शाळेची परिस्थिती अशी आहे बर. की तिथं इतक्या अनधिकृत शाळा आहेत. म्हणजे तर महानगरपालिकेने 5-6 शाळा डिक्लेअर केलेल्या आहेत, परंतु काही अशा शाळेत त्यांनी प्रशासन दिलेलं नाही, परंतु अरे बाप. शाळा सुरू आहे. हा तुम्ही आता नुकताच हा मुद्दा उचललेला आहे. हा आणि सर्वात महत्वाचं, ह्या अनधिकृत मध्ये आमचा एक नगरसेवकाचा सहभाग, नाव घेत नाही मी, बर. पण त्याचा सहभाग आहे. म्हणजे महानगरपालिकेमध्ये नगरसेवकाचं कर्तव्य काय सांगितलेलं की तुम्ही अनधिकृत कार्याला आळा घालायचा. पण ते स्वतःच आहे म्हणजे तर ते स्वतः त्याच्यामध्ये इन्व्हॉल्व कुंपण शेत खाते. कुंपणच शेत खातं. बर. दुसरं अम्युनिटी स्पेस. अम्युनिटी स्पेस वरती नाहीये का? वास्तू उभारण्याच्या ऐवजी हा. नगरसेवकच ते दुसऱ्यांना वापरायला देतात. अरे बापरे. आताच मी प्रकरण काढलं होतं की लायब्ररीमध्ये बर. एक मद्रासा सुरू होता. बर. अरे बापरे. त्याच्याबरोबर दुसरं दहनभूमी असो, दफनभूमी अच्छा. असो, अच्छा. हा, हा. ह्याच्यामध्ये पण तेच गोष्ट आहे. बर. म्हणजे इथं जे वर्चस्वाची जी लढाई आहे, प्रत्येक प्रभागामध्ये 4 नगरसेवक आहेत. बरोबर आहे आता. 4 ते 5, हा. काही ठिकाणी 5 हा फार कमी येते पण कमी चार येते. जास्त. हा. 3 ते 4. तर त्यांच्या वर्चस्वामध्ये नागरिकाचे हाल होतात ना. नक्कीच त्यांच्या म्हणजे मारामारीमध्ये. म्हणजे आज जर तुम्ही जर पाहिलं गेलं असेल, संविधानाला जे अभिप्रेत मूलभूत अधिकार आहेत ते पोच. त्या मूलभूत अधिकारालाच कोंढव्याचे लोक वंचित आहेत. अरे बापरे. बरोबर. हा आर्टिकल 21 नी तुम्हाला जे दिलेलं आहे, सन्मानाने जगण्याचा अधिकार, तो वंचित राहता. तो सन्मानाने म्हणजे काय, हा. की तुम्ही जर रस्त्याने चालला हा. तर तुम्हाला कुठे ठेस लागू नये, म्हणजे रस्ते तसे प्लेन हवे, बरोबर आहे. दुर्गंधी नसावी. बरोबर आहे. आमच्या इथं महानगरपालिकेने हा. 10 वर्ष पाठपुरावा करून सुद्धा स्वतंत्र टॉयलेट बांधलेलं नाही अरे आजपर्यंत. बापरे. महिलांना किती अडचणी आहेत. अरे बापरे बापरे. दुसरं, आजच्या तारखेला प्रभाग क्रमांक 19 मध्ये मुलाला खेळण्यासाठी प्ले ग्राउंड नाहीये. बर. ओके. दुसरं, हा तुम्ही अम्युनिटी पूर्ण कोंढव्यामध्ये म्हणजे किती आहेत म्हणजे एका दुसरा असेल ना 2 प्ले ग्राउंड. कोंढव्यामध्ये प्ले ग्राउंडच नाहीये. एक जे बिलकुल ग्राउंड नाहीये कोंढव्यामध्ये. एक ग्राउंड जे आहे बर. छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगण, अच्छा. ते दुसऱ्या प्रभागामध्ये येतं. अच्छा. बर. आणि त्याचा वापर पण ते आता कुठल्या प्रभागामध्ये येतं. 40 मध्ये, म्हणजे पुढच्या प्रभाग कोंढवा खुर्द मध्ये येतो, बुद्रुकमध्ये येतो. कोंढवा खुर्द आणि कोंढवा बुद्रुक असे 2 पार्ट आहेत. बर. हा म्हणून मी विचारलं कोंढवा. आता जे आहे ना,
जो प्रभाग 19 झालेला आहे त्याच्यामध्ये कौसरबाग कमेला अटॅच केलेला आहे, त्यामुळे तो प्रभाग थोडा मोठा झाला. तर मला त्या डायमेन्शनने आता तुम्हाला बोलावं लागेल. बरोबर आलं लक्षात. गार्डन आहेत. गार्डनची जर तुम्हाला सत्य परिस्थिती सांगितली, गार्डन किती आहेत? गार्डन 2 आहेत. 2 आहेत. तर त्याची सत्य परिस्थिती सांगतो की ज्या शाळा अनधिकृत शाळा मी म्हणतो किंवा ज्यांनी प्रस्ताव दिलेला नाही त्यांनी त्या शाळेला अतिक्रमण. नाही त्या शाळेला क्रीडांगण नाही. बर. म्हणून नगरसेवकाला पैसे देऊन ते तिथं पीटीचे क्लास घेतात. अरे बाप रे. आणि हे चालतं? हे सुरू आहे. हे तुम्ही प्रत्यक्ष गती तुम्हाला प्रॅक्टिकली दाखवेल. बर. म्हणजे अशा ज्या गोष्टी आहेत, म्हणजे ह्याच्यामध्ये माझ्या तुम्ही स्टेटस पाहिलं असेल, पाहिलं हो, की त्याच्यामध्ये मी लिहितो भ्रष्टाचार बोलताय, कोंडवा में क्या बोलताय, भ्रष्टाचार बोलताय. कारण का हे जे सगळे भ्रष्टाचाराचे जे मार्ग आहेत सगळे चालू आहे. हे सगळे चालू आहेत. अच्छा. दुसरं तुम्ही जर पाहायला गेलं तर विकासाच्या नावाखाली ड्रग्स तुम्हाला मुबलक मिळेल. अरे बापरे, तेही आहे का? आता मी आभार मानतो तुकाराम मुंडे साहेबांचं. बर. त्यांच्यामुळं कपड्यावरचं गुटखा वगैरे तरी बंद झाला, म्हणजे भीतीने. परंतु चोरून ते पण सुरू आहे. बर. म्हणजे भाग तो नाही की पुणे तिथं काय होणे, परंतु पण त्यात आणखी कोंडव्यामध्ये नाही, कोंडवा सेंटर आहे. कोंडवा सेंटर आहे. म्हणजे मी काय म्हणतो, कोंडवा हा भ्रष्टाचाराचा हब बनलेला आहे. हब बनले. वा, शब्द तुम्ही व्यवस्थित वापरला. खरं का त्याचं कारण काय की जर तुम्ही पाहिलं असेल की ह्याला कारणीभूत फक्त नगरसेवकाचं असं नाही, नागरिकांची पण विचारधारा त्यात झालेल्या आहेत. अरे बाप रे बाप. कारण का कसं आहे, आपलं बघा मराठीमध्ये यथा राजा तथा प्रजा, तसं ते झालं. तर त्याप्रमाणे या गोष्टी पुढे वाढत आहेत. नाही, मी आता माझ्या लक्षात आलं की कोंडवा तुम्ही म्हणताय, तर तुमच्यापेक्षा आणखीन कोण चांगलं सांगणार, तुम्ही स्वतः तिथं राहत आलेला आहे. तर त्यामुळं कोंडवा हे म्हणजे पुण्यात जर काय जे चाललं त्याचं सगळ्याचं एपी सेंटर किंवा हब एका अर्थानं, असं तुमचं म्हणणं आहे. मग इथं 2 प्रश्न उपस्थित होतात. हे सगळा पैशाचा देवाणघेवाण मामला आहे, त्याबरोबर मग वेगवेगळ्या प्रकारचे लँड माफियापासून सगळे आले. तर मग नाही ते तर आलंच. ते सगळं आलं. अतिक्रमण आलं, स्टॉल्स आले, त्यानंतर नगरसेवक ते फंड्स काढणं, ते आपल्या कामासाठी वापरणं, त्यानंतर कब्जा वगैरे वगैरे. तर ह्या लोकांच्या पाठीशी गुंड प्रवृत्ती किंवा माफिया हे असतात. तर साधा सरळ अगदी नागरिकांचा सामान्य प्रश्न आहे, तुम्हाला भीती वाटत नाही का? जो प्रश्न खूप योग्य आहे. भीती मला वाटते कशाची माहिती का, की मी अजून कोंडव्याला सुधारू शकतो नाही. भीती मला याची वाटते की मी अजून सुद्धा त्या बाबतीत कमी पडतोय. कारण का जीव एकच आहे आणि ह्याच्यावरती माझा कंट्रोल नाहीये. त्यांनी जन्माला घातले तोच मला शेवटचा दिवस दाखवणार. बरोबर आहे. त्यामुळं गुंड असो किंवा कुणी असो, माझं एकच तत्व आहे. 1 लाख गुंड आले त्यांच्याकडे AK-47 जरी असल्या आणि जोपर्यंत त्याची आज्ञा नसेल तर ते मला काय करू शकत नाही. आणि जर त्याची आज्ञा असेल तर मला मुंगी सुद्धा चावू शकते. म्हणजे मेन भाग जो आहे. आता महत्वाचं तुम्ही मगाशी बोलताना विचारलं की तिथं बिल्डिंग खूप झालेलं आहे. आता बिल्डिंगचं मी तुम्हाला सांगतो, जर तुम्ही ऍव्हरेज काढला, बिल्डिंगचा ऍव्हरेज जर काढला, तर 70% बिल्डिंग हे नगरसेवकांचे. बघा तुम्ही फिगर सांगताय 70%. त्याच्यामध्ये कोंडव्यामधले डायरेक्टली और इनडायरेक्टली नगरसेवक त्याच्यामध्ये इन्व्हॉल्व. बर. आता मी तुम्हाला सांगतो ना, उदाहरणार्थ मी शाळेचा विषय चाललेला ना. बर. 12 मजली बिल्डिंग मध्ये हिलटॉप मक्का मस्जिदच्या तैया हिलटॉप नावाची बिल्डिंग आहे. 12 मजली बिल्डिंगचे स्लॅब मारून झालेले. त्याच्या खाली शाळा आहे. अच्छा. अनधिकृत मध्ये न्यू हॉरिझन स्कूल म्हणून शाळा आहे. न्यू हॉरिझन स्कूल. आता तुम्ही मला सांगा, त्या शाळेत विद्यार्थी जवळ जात असेल, चुकून वरून वीट पडली, अपघात झाला, तर ह्याला जबाबदार कोण आहे? आणि ते बिल्डिंग विचारा कोणाला, कोणी सांगेल. बर. आज तिथं पूर्वी 3 मजले 4 मजले असायचे, आता 12 मजले चालू. अरे बापरे. ह्याला रोग काय? बघा मी तुम्हाला परत एकदा सांगतो, महानगरपालिकेत ज्यावेळेस नगरसेवकाला निवडून दिलं जातं त्याला कर्तव्य सांगितलं जातं. त्या कर्तव्यामध्ये अनधिकृतला रोख लावणं, हे कल्पना देणं, त्याच्यावर कारवाया करणं. बर. कारवाई होती ना. कारवाई कोणाची होती? जे नगरसेवकाचे आपत्समान असते त्याच्यावरती कारवाई होती. चला, महानगरपालिकेला मला ओपन चॅलेंज आहे.
बांधकाम अधिकारी पावसकर साहेबांना सुद्धा ओपन चॅलेंज आहे. अनिरुद्ध पाव त्यांनी लांजेकरांना पण माझं ओपन चॅलेंज आहे आणि आमच्या भागातला टिळेकर बर. यांना पण ओपन चॅलेंज अरे आहे. वा. मी दाखवतो त्या बिल्डिंग वरती त्यांनी कारवाई करून दाखवावी. बर बर बर. ओपन चॅलेंज मी देतो की त्यांनी जर कारवाई केली हा. तर खरोखर ते जनतेचं काम करतात. म्हणजे तुम्ही स्पष्टपणे असा पुरावा देऊ शकताय की जे अनधिकृत आहे, अगदी क्लिअर कट अनधिकृत, तरी सुद्धा त्यांच्यावर कारवाई होत नाही. नोटीस सुद्धा जात नाही. काय बोलता? म्हणजे मी तर असं ऐकलं होतं की म्हणजे नाटक करतात वगैरे, पण ते सुद्धा करत नाही. नोटीस हे मी माझा स्पष्ट आरोप टिळेकर पाटील हा. यांच्यावर तर माझा स्पष्ट आरोप आहे बापरे. की हे नगरसेवकांनी सांगितलं तिथंच नोटीस जाते, बर. नगरसेवकांनी सांगितलं त्याच बिल्डिंग वरती कारवाई होते. बापरे. आता तुम्ही मला आता कोंडेमध्ये एक फारच झाला. 4 नगरसेवकांनी मिळून महानगरपालिकेला पत्र दिलं, बर अनधिकृत बांधकाम हा वरती नियंत्रण आणा. बर. अच्छा. हा, त्यातल्या आमच्या एका नगरसेवकांनी फेसबुक लाईव्ह केलं, जुन्या बिल्डिंग जाऊन दे, आता नवीन बिल्डिंगचं आपण बघू. बर. मग जुन्या बिल्डिंग का जाऊन दे? हा, जुन्या बिल्डिंगचं ते चालतं का? हा. ते चालतं का? 12 मजली हा, हा. आम्हाला वाहतुकाला अडचण, बर. पाण्याला त्याच्यामुळे अडचण होते, बर. ड्रेनेजचा प्रॉब्लेम जो होतो त्या या इनलिगल ह्याच्यामुळे होतो. आज आम्हाला अम्युनिटी स्पेस नाही तिथं, कारण का बांधकाम इनलिगल असल्यामुळे अम्युनिटी स्पेस येणार कुठून? बरोबर आहे. हा विषय जो बांधकामाचा आहे हा, सगळ्याशी निगडीत आहे. सगळ्याशी निगडीत आहे. ट्रॅफिकशी आहे. नाही, नाही, महत्त्वाचा विकासाशी निगडीत आहे. विकासाशी अगदी अगदी. म्हणून तर मी सुरुवातीला म्हटलं की विकासच्या नावावर तिथं उंच बिल्डिंग होत आहेत, पण तो खरा विकास नाही. तर मग सर थोडक्यात तुम्ही तर अगदी भयावह अशी कोंडण्याची परिस्थिती लोकांसमोर आणत आहात. तर माझं दुसरं जे होतं ना की मग जर तिकडची परिस्थिती तुम्ही महानगरपालिकेसमोर आणत होता, मी तुम्हाला पाहिले तुमचे आंदोलनं, तुम्ही उपोषणाच्या वगैरे वेगवेगळ्या पद्धतीने तुम्ही आंदोलन केलेले आहेत. तर महानगरपालिकेचा काय अनुभव आहे? म्हणजे पहिल्यांदा प्रशासक आता होतं, त्याच्या अगोदर नगरसेवक असतील, मग प्रशासक, आणि आता परत नगरसेवक नवीन आलेले आहेत. ह्या 3 टप्प्यामध्ये तुम्हाला काय अनुभव आहे थोडक्यामध्ये सांगा. मी एकदम थोडक्यात सांगेल. महानगरपालिका ट्रस्टींवरती चालते. ट्रस्टी म्हणजे जे निवडून आलेले नगरसेवक, सभासद. बर बर. माझ्याकडे पुरावा आहे. बर. एक सभासदांनी इतकी मोठी वीज चोरी केली होती, बर. त्याचे सगळे पुरावे असून सुद्धा बर. आयुक्तांनी निर्वाळा दिला हा. की सदर ह्याच्यामध्ये काही आढळून येत नाही. म्हणजे याच्यात थोडक्यात तुम्हाला लक्षात येईल. हा, पुरावे कोणी दिले होते? मी स्वतः दिले होते. अच्छा, म्हणजे तुमचंच तुम्ही सांगता, त्यामुळे तुम्हाला माहिती आहे पुरावे तुम्ही दिले होते. सगळ्याचे दक्षता बर. विभाग पासून वा. ते जेवढे जे असतात, शेवटचा स्टेप दक्षता विभाग आहे, बर. त्यांचे पुरावे असून हा. तिथं त्या गोष्टी आढळतात असं चक्क लिहिलेलं असताना सुद्धा बर, बर. कागदावरती अरे बापरे. विक्रम कुमारांचं ते अच्छा, त्यावेळची गोष्ट आहे. त्यावेळेचं त्यांचं बर, रिपोर्ट आहे. बर. मी त्याला कोर्टात चॅलेंज पण केलेलं आहे. अच्छा. तर ह्या ज्या गोष्टी तर महानगरपालिका म्हणजे काय? आज महानगरपालिका ही पूर्णपणे नगरसेवकाच्या हातात आहे. अच्छा, म्हणजे प्रशासक राज सोडलं तर तेवढंच, त्याच्यानंतर सगळं. कारण का अधिकारी काय करू शकत नाही. आयुक्तांना मी क्षेत्रसभाबद्दल बोललो, आयुक्त म्हणलं क्षेत्रसभा म्हणजे काय? मग मी त्यांना काय उत्तर द्यायचं? अरे बापरे. मी त्यांना काय उत्तर द्यायचं? तुम्हीच हे कुठले आयुक्त? आत्ताचे आत्ताचे? नवल किशोरराम. नवल किशोरराम साहेब. बर. दुसरा मुद्दा मी आणला होता हा. की नागरिकांसाठी शॅडो सभागृह. बर. आज कंटिन्यू 1 वर्ष झालं माझं फॉलोअप चालू आहे. पत्र फक्त इथून नगरसचिवकडून विधी विभागाकडून परत आयुक्त, फक्त फेरफटका. त्याच्यानंतर माझं माहिती अधिकार झाला, अपील झालं, त्याच्यानंतर सेकंड अपील झालं. बर. तरी हे चाललं, परंतु त्यांना ह्याच गोष्टी माहित नाही. तुम्ही जर नागरिकांचा समावेशच घेतला नाही, तुम्ही बजेट कसं बनवता? तुम्हाला बजेट बनवण्याचा अधिकारच नाहीये जोपर्यंत नागरिक सांगत नाही की आम्हाला ह्या सुविधा द्या. तुम्ही कुठूनही उड्डाणपूल बांधणार, कुठेही मेट्रो स्टेशन टाकणार, तुम्ही पहा ना की गरज कोणाला आहे. लक्षात. कोंडवा भाग जर तुम्ही मला म्हणला वाहतूक समस्या जास्त, बरोबर आहे. हो, ट्रॅफिक. तिथं उड्डाणपूलची गरज आहे. तिथं उड्डाणपूल कुठे एक आहे की तो, एक म्हणजे जातानाचा तो आहे की तो आता प्रभागामध्ये येत नाही ना आमच्या. अच्छा, अच्छा, तुमच्या प्रभा. हा, पण आम्ही बीपीवाडीचा आहे. मी आता म्हणून तो बीपीवाडीचा आहे. अच्छा, बर. आमच्या कोंड्याचा जर विचार केला, बर. कोंड्यामध्ये वाहतूक समस्या जी आहे, अच्छा. आता वाहतूक समस्याचं महत्वाचं कारण नाही, तुम्हाला सांगतो. आता थांबा, आपण एक मुद्दा करू. तुम्ही उड्डाणपूल म्हणलात, पुढे त्याला म्हणजे त्याला चान्स आहे का? कारण का परत बिल्डिंग आणि हे ते असेल तर मग परत तो प्रॉब्लेम चान्स असून करत नाहीत असं म्हणायचं का तुम्हाला? बघा, ज्यावेळेस डीपी रोड आला, तुम्ही जर कोंड्यात जर गेला असेल तर तुम्हाला जातो भैया ज्योती चौकचा रोड खूप मोठा दिसेल. हो, हो, हो. त्याच्या पुढे गेलं गावठाण येतं. बरोबर आहे. मग गावठाण छोटं का? हा, अच्छा.
माझा प्रश्न काय म्हणजे तुम्ही डीपी रोड पूर्ण केलेला नाही. मला माहित नाही, पण तुम्ही म्हणता तो मुद्दा आला लक्षात. हा, ते रोड वायडिंग मध्ये केव्हाच गेलेले, 20 वर्षापूर्वी गेलेले, बरोबर आहे. पण तिथे रोड वायडिंग होत नाही, हा, त्यामुळे वाहतूकची समस्या तिथे येते. अगदी येते. पुढं हा, आत गल्ली बोळामध्ये ते बांधकामाचं सोडून द्या, तुमचं नियोजनच नाहीये महानगरपालिकेचं. प्रत्येक गल्लीचा ऍव्हरेजली रोड 20 फुटाचा असतोच. बर बर, तुम्ही मेजरमेंट घ्या, मला 20 फुटाचा रोड कुठे दाखवा. ढूंढ के बताओ. हा, 20 फुटाचा रोड मला तुम्ही दाखवायचं. बर, मग किती असेल असं वाटतं तुम्हाला? तिकडून 2 फूट पुढे आले, इकडून 2 फूट पुढे आले, मध्ये 16 फुटाचा रोड मिळतो. ह्याचं कारण आहे 15-16 फुटाचा. ह्याचं कारण आहे कारण का तुम्ही त्याच वेळी त्याला वचक बसवलं नाही. आज रोड केला की दुसऱ्या दिवशी तिथं खोदलं जातं पाण्याचे पाईप टाकण्यासाठी. तुम्ही रोड बनवताना पाण्याचे पाईप चांगले का टाकत नाही? बरोबर आहे, त्याच वेळी करायला पाहिजे. म्हणजे डीपी वर ते 20 फुटाचा अजून महत्वाचं, खूप महत्वाचा विषय, टेक्निकल विषय, ह्याचं उत्तर फक्त इंजिनियर देऊ शकतो. बरोबर आहे. आणि ते पण सिटी इंजिनियर पावसकर साहेब. बर, आम्ही विचारू ना त्यांना. हा, 2003 साली हा, किंवा 5 पकडू आपण, हा, महादेव बाबर हे नगरसेवक होते आमचे. बरोबर माहिती आहे. हो, महादेव बाबा. त्यांनी सगळ्यात पहिले जेव्हा ड्रेनेज लाईनचं काम केलं आमच्या भागामध्ये, त्यावेळेस त्यांनी 18 इंचचे पाईप टाकून पूर्ण ड्रेनेज लाईन केलं. बर, आज 2026 आहे, हा, टेंडर इतके निघालेले ड्रेनेजचे, आतले पाईप बदलले गेले नाही. माझा स्पष्ट आरोप आहे, हा, कागदोपत्री आरोप आहे. क्या बात आहे. असा तक्रार अर्ज तुम्ही दिला ऑलरेडी, कारण कागदोपत्री आरोप आहे म्हणजे काय, बर, तुम्ही टेंडर लावलेलं आहे, बर, तर पाईप बदललेल्या नाहीत त्या. बर बर, अच्छा. मग तुम्ही मला सांगा, डेन्सिटी हा प्रकार असतो. बरोबर आहे. 2005 कमी होतं ना, हा. 2005 किंवा 7 किंवा 10 साली हा, कोंडव्याची लोकसंख्या 1 लाख होती, हा. आता ती 10 लाख झाली. म्हणजे अंदाज सांगतोय. हा, नाही बरोबर आहे. म्हणजे म्हणजे वाढली, खूप वाढली. खूप वाढली. हा, मग डेन्सिटी वाढली ना, अगदी. त्याच्याचं हे वाढलं, पाण्याचं प्रेशर वाढलं, तुम्हाला flow diameter वाढलं. बदलायला पाहिजे, मोठा घ्यायला पाहिजे तो diameter वगैरे. बदलला जात नाही ना. अरे बापरे, मग तेच चालू आहेत अजून. त्यामुळे पाणी असं वारंवार बाबर साहेबांनी जे केले तेच चालू आहे. चालले, पाईपलाईन तेच चालू आहे. अरे बापरे. मग माझं म्हणणं आहे, तुम्ही पूर्ण लाईन ओपन. आता खासदारांनी 2 कोटी निधी दिला होता पाईप बदलण्यासाठी. खड्डे खोदले, बर, रातोरात पाईप टाकले, कोणाला कळलंच नाही कुठले पाईप टाकलेत. का टाकलेत का नाही टाकले? ते इकडचे तिकडं. अच्छा, अपने अपने में. हा, हा, म्हणजे असा जो भाग आहे. त्यानंतर रस्त्याचे जे तुम्ही पाहिलं असेल, आमदार निधीचा रस्ता सकाळी बनवला, दुसऱ्या दिवशी पूर्ण गेला. अच्छा, बर, म्हणजे मग काय ऍक्च्युली काय होतंय, बर, कुंपण अच्छा. कसं शेत खातं. हा, ते जसं सुंदर उदाहरण म्हणजे कोंडवा. कोंडवा. तर आता त्याचबरोबर मी एक मुद्दा तुमच्याकडनं विचारतो की कोंडव्यामध्ये आरोग्यविषयकची अवस्था काय? आरोग्याचं तर तुम्हाला माहिती आहे, माझे बरेच अवेअरनेस प्रोग्राम असतात. बरोबर आहे. मी जनावरांपासून सगळ्यांचं अवेअरनेस याच्यामध्ये करतो. आरोग्याची जर पाहिलं गेलं तर हा प्रश्न तुम्ही खूप महत्वाचा मी विचारला. म्हणलं मगाशी निघालं नाही म्हणून म्हटलं, पण कारण माझं आता आरोग्य विभागाच्या याच्यावरती डिस्कशन चालू आहे. बर, अनधिकृत डॉक्टर किती आहेत ज्यांची डिग्री नाहीत ते. अरे बापरे, ह्याची सुद्धा तुमची चालूच आहे. बर, हॉस्पिटल्स, अच्छा, जिथं शहरी गरीब योजना महानगरपालिकेच्या लागू आहेत, हो, महात्मा फुले योजना लागू आहेत, बरोबर आहे. किती हॉस्पिटलमध्ये आहे आणि किती नागरिकांना माहिती आहे हॉस्पिटलमध्ये आहे. कुठं हॉस्पिटलमध्ये तो दिसत नाही. दुसरं तुम्हाला माहित नसेल तर मी सांगतो, राज्य सरकार आणि केंद्र सरकारने एक नियम काढलेला आहे की डॉक्टर ज्यावेळेस प्रिस्क्राईब करतो, जे प्रिस्क्रिप्शन देतो, तर त्याला ऑब्लिक जेनरिक मेडिसिन देणं हे कंपल्सरी बंधनकारक आहे. ऑप्शनल ते बरोबर. ते कोंडव्याचं सोडून द्या. कुठे पूर्ण पुण्यात तुम्ही कोथरूडमध्ये दाखवा तुमच्या अगदी, इथं डॉक्टर असं देतो का? नाही, नाही. कारण का त्या डॉक्टरला त्या मेडिसिन वरती कमिशन मिळतं. जेनरिक मध्ये काही फायदा नाही त्यांना. परंतु जो गरीब आहे, ज्याच्या हातावरती पोट आहे, त्याला 100 रुपयाची गोळी दररोज खाऊ नाही शकत. जर जेनरिक मेडिसिन मिळालं तर तो 5 रुपयाची गोळी इझिली, हो, ज्याला ब्लड प्रेशर आहे, शुगर आहे, त्याला दररोज गोळ्या घ्यायच्या. अगदी अगदी अगदी. म्हणजे हा जो भाग आता आरोग्यामध्ये आमच्याकडं 1, 2, 3 हॉस्पिटल आहेत महानगरपालिकेचे. एक मीनाताई ठाकरे, एक खाजा गरीब नवाज, एक मा खदिजा हॉस्पिटल आता नवीन झालं, अजून पूर्णपणे पूर्णपणे कार्यरत नाहीये. ते मा खदिजा हॉस्पिटल जे आहे ते आहे डिलिव्हरीचं प्रसूतिगृह आहे. अच्छा, आता प्रसूतिगृहामध्ये बरेच वेळा आमदारांनी येऊन वेगवेगळे डोनेशन तिथं दिले. अच्छा, म्हणजे त्यांचा निधी दिला. परंतु आजपर्यंत प्रसूतिगृह तिथं सुरू नाहीये.
सिटी स्कॅन साठी आम्ही ह्याच्यासाठी काय म्हणतात तुला सिझरिंग नाही सॉरी आपण चेक करतो सोनोग्राफी सोनोग्राफी साठी सुद्धा आम्ही डिमांड करतो, परंतु अजून सोनोग्राफीच्या मशीन नाहीये तिथे. हे बरंच किती बेडचं हॉस्पिटल आहे ते? त्यांच्या म्हणण्याप्रमाणे ते 20 बेडचं आहे. अच्छा. मी फार मोठं नाही. पहिले आरोग्य अधिकारी बळवंत मॅडमकडे माझा कंटिन्यू फॉलोअप होता. आता डॉक्टर दिघे आहेत, बरोबर, त्यांच्याबरोबर माझा तो देवकर. अच्छा, तिकडचे दिघे आहेत. मीना बोराडे मॅडमचं हो, त्यांच्याशी पण माझ्या ह्याच्यावरती बोलणं झालं. ते करणार आहे म्हणले, प्रस्ताव आलेला आहे, निधी आलेला आहे. परंतु जर आरोग्य जर म्हणजे जीवनामध्ये सर्वात महत्वाचं काय, शिक्षण, आरोग्य, म्हणजे हे जर ह्या जर मूलभूत सुविधा नसतील तर जर तुम्ही तिथं पुरवू शकत नाही. तुम्हाला मी सांगतो, माझा तुम्ही प्रस्ताव बघा. मी मोहल्ला क्लिनिकचा प्रस्ताव दिला होता. मोहल्ल्यामध्ये तुम्ही फक्त ओपीडी सुरू करा. कारण का कोंडवा हा भाग कसा आहे, चढाचा आणि उताराचा भाग आहे. जे उतारा राहतात ते चढावरती हॉस्पिटलला जाऊ शकत नाही. वयस्कर लोक 1.5-2 किलोमीटर चढून तिथं जाऊ शकत नाही. तर आम्ही मोहल्ले किल्ल्याची डिमांड केली होती. त्यावेळेस डॉक्टर भारती होते, अच्छा, अधिकारी आशिष भारती. त्यांनी मंजूर करून म्हणून सांगितलं. संजय वावरे साहेबांकडे तो प्रस्ताव गेला, त्यांनी ते फाईल हरवली. वावरे साहेब हरवली का गायब केली मला माहिती. मग तो एक विषय झाला. मी परत आता प्रस्ताव दिलेला आहे. आमच्या भागात जनावरांसाठी डॉक्टर दवाखानाच नाही. नक्कीच नाही. मी तर इकडे कुठे पाहिलं. तर आम्हाला एक हॉस्पिटल तिथं द्या. पण तिकडेच आहे कुठलं तरी एक ते सगळं स्टार म्हणून काहीतरी, ते उंडरीला आहे. अच्छा, उंडरीला. बरं, उंडरी म्हणजे खूप हांडेवाडीच्या पुढे ते. तर आज तुम्ही सांगतो, ज्याप्रमाणे माणसाचं आरोग्य, त्याचप्रमाणे आपल्या पाळीव प्राण्याचं आणि भटके प्राणी त्यांचं पण आरोग्य आहे ना. अगदी. हो सर, त्यांना सुद्धा जगायचा अधिकार आहे आणि त्यांना सुद्धा मेडिसिनचा अधिकार. आम्ही तर महिन्यातून 2 महिन्यातून वॅक्सिनेशनचा कॅम्प वगैरे लावतो जनावरांसाठी. परत नसबंदी असो, तर ह्या गोष्टी आम्ही करतो. अवेअरनेस हा कार्यक्रम का नाही. मग हे प्राणीवरती फुंडी मॅडमला भेटलाय का? हो सर, माझे पूर्ण अख्खा जो आरोग्याचा स्टाफ आहे, अच्छा, ते सगळं त्याच्यामध्ये आहेत. आता दुसरं राहिलं, ट्रॅफिक का होतं. आज तुम्हाला मी एक महत्वाचा प्रश्न विचारतो. 2014 सालापासून ते आज 2026 आहे, बायोमॅट्रिकच बंद आहे. अच्छा. जर बायोमॅट्रिक बंद असेल आणि सुप्रीम कोर्टाचा ऑर्डर आहे, त्याच विषयावरती सुप्रीम कोर्टाची ऑर्डर आहे, प्रत्येक 5 वर्षातनं हे बायोमॅट्रिक झालीच पाहिजे. म्हणजे कोर्टाच्या आदेशाचं अवहेलना ही महानगरपालिका करते. आम्ही पुनर्वसनसाठी, बायोमॅट्रिकसाठी वारंवार अर्ज दिलेले आहेत. त्याच्यानंतर पुनर्वसन हा महत्वाचा आहे. ज्यांना तुम्ही लायसन दिलेलं आहे त्यांना तुम्ही जागा द्या ना. बरोबर आहे. जर तुम्ही त्यांना जागा दिली नाही तर ते रस्त्यावरती बसणार ना. आज आमच्याकडे एक मार्केट बनवून तयार आहे. त्याला 5 वर्ष झाले, त्याचा वापर दुसऱ्या कामासाठी होतो. म्हणजे शेवटी काय की तुम्ही त्यांना पुनर्वसन तिथं करा ना. त्या भागातले जेवढे हातगाडीवाले आहेत त्यांना तिथं करा. अजून एक एम्युनिटी स्पेस ओपन आहे. नाही, जागा आहे, पडून आहे. मग का करत नाही ते? 10 वर्ष झाले तसेच पडून आहे. दुर्लक्ष करतात महानगरपालिका जाणीवपूर्वक. म्हणजे मी असा आक्षेप का घेऊ नये की नगरसेवकच ते करत नाहीत. बरोबर, नक्कीच. मला म्हणजे हातगाडीचा विषय निघाला, अतिक्रमणाचा विषय निघाला, तर टीव्हीसी म्हणून त्यांनी एक कमिटी फॉर्म केली. त्यांना एक तर 2 वर्ष, त्यांना 2 ते 2.5 वर्ष त्यांना परवानगी दिली नाही. आता त्यांना परवानगी दिलेली आहे. याच्याने काय फरक पडेल का? टीव्हीसीचे पूर्ण 11च्या 11 सभासदांना मी ओळखतो. नायर मॅडमशी पण माझं चांगले संमत आहेत. आमच्या एका प्रकरणामध्ये आम्ही आंदोलन केलं होतं, नायर मॅडम पण बरोबर होतं. परंतु शेवटी दात आपले न वोट आपले. अच्छा, आपलेच दादाने आपले. त्याच्यामध्ये काय होतं की ज्या मुद्द्यावरती आपल्याला प्रेशर देऊन बोलायला पाहिजे त्यामध्ये टीव्हीसी पण बोलत नाही. कारण का टीव्हीसी तेवढे म्हणजे सक्षम आहेत का नाही मला कल्पना नाही. टीव्हीसीचं पहिलं काम काय होतं, बायोमेट्रिक करून घेणं. ते मी बायोमेट्रिकवरच म्हणलं. पहिलं बायोमेट्रिक करून घेणं, पुनर्वसन करणं, सर्वात पहिलं काम टीव्हीसीच ते होतं. आता परत इलेक्शन येतील, हातगाडीवाडीकडे मतं मागायला जातील,
नाही माझ्या मते 5 वर्षाचा त्यांचा टेंडर असेल तर हो, हो. पूर्ण करतील. म्हणजे तो अजून नाही झालेला. नाही झालेला अजून. परवानगी दिल्यानंतर आत्ताच आत्ताच आले ते 2 वर्ष झाले त्याला. नाही 1च वर्ष झालं असेल. नाही 2 वर्ष झाले कारण का 2 वर्ष झाली. त्याच्यामध्ये. असं आहे. तर म्हणजे फार भयंकर परिस्थिती दिसते आहे. सर्वात महानगरपालिकेची परिस्थिती खराब परिस्थिती आहे सुरक्षा विभागाची. बर हा त्यांच्याबद्दल जरा थोडक्यात सांगा. सुरक्षा विभाग जर तुम्हाला अनुभव असेल किंवा नसेल, मी म्हणजे दाव्यानेच बोलतो, दाव्याने म्हणजे की महानगरपालिकेमध्ये जर सुरक्षा कर्मचारी 3000 अपॉइंट केलेले असतील तर त्यातले 2500 हे नगरसेवकाचे नातेवाईक आहेत. बरोबर आहे. हा मुद्दा ह्याच्यापासून उचलला गेला होता आत्ताच जस्ट. हा आता नातेवाईक असल्यामुळे GP मध्ये. होतं काय, नगरसेवकाचा रिलेटिव्ह असल्यामुळे तो त्या भागात खाकी ड्रेस घालून काम करणार आहे का? हा नाही. आत्ता मी प्रकरणमध्ये नगरसेवकाचे 2 जे एक ड्रायव्हर आणि एक त्याचा हस्तक त्यांचं सस्पेन्शन ऑर्डर घेतलं अरे बापरे. की ते 10 वर्ष महानगरपालिकेचा पगारच घेत होते फक्त. सुरक्षा विभाग जो आहे, सुरक्षा विभागाला पण त्रास होतो फक्त मेन बिल्डिंग मध्ये. अच्छा. असं चित्र दिसतं. हा परंतु सुरक्षा विभागाची लोक बाहेर काय करतात हा. हे कोणी जीबी मध्ये माननीय महापौरांनी हा मुद्दा उचलायला पाहिजे होता तुम्ही सांगा. की आम्ही, तुम्हाला माहित असेल की खूप प्रयत्न करून आम्ही तृतीयपंथीयांना सुरक्षा रक्षक घ्यावं बरं. कारण का माणूस की असं कोणी केलं तुम्ही म्हणजे? आम्ही आमच्या संघटनेने मिळून तो प्रस्ताव दिला होता. होय का? 10 वर्षापूर्वीची गोष्ट आहे. तिकडचे जे प्रभारी सुरक्षा अधिकारी जे आहेत ते याचं श्रेय स्वतः घेतात. नाही, श्रेय ते घेत असतील कारण का कसं आहे ते खुर्चीवर बसलेले आहेत. बरोबर. परंतु तृतीयपंथींना घेण्याचं प्रस्ताव देण्याचं कारण काय होतं की त्यांना पुरुष पण घाबरतात आणि लेडीज म्हणजे संयमाने बोलतील, आणि त्यांना जॉब मिळू शकतो. त्यांना जॉब पण मिळेल. वा. परंतु ह्याच्या विरुद्ध होतं. मेन जागेवरती तृतीयपंथींना उभंच केलं जात नाही. अच्छा. म्हणजे जिथं तुम्हाला समस्या येते हा. की मध्ये तुम्ही पाहिलं असेल की महानगरपालिकेमध्ये कोण रिव्हॉल्वर घेऊन आला हा हा. किंवा कोणी शस्त्र वगैरे आणतं, जर तुम्ही चेक गेटवरती केलं असतं. जर तृतीयपंथीच ठेवले तर प्रॉब्लेमच नव्हता. ह्याला एक म्हणजे मी पाहिले मेन गेटला कुठेच नाही, नवीनला पण ते कोपऱ्यात दिसतील एक्झिटला, बर एंट्रन्सला तुम्हाला दिसणार नाही. म्हणजे जी चूक जी आहे ती सुरक्षा अधिकाऱ्याची असू शकते. बघा तुम्ही हा मुद्दा जो काढलाय ना तो सुद्धा तेवढाच महत्वाचा आहे. आणि आता आयुक्त आणि महापौर यांच्यामध्ये आता सुरक्षाला तुम्हाला ठेकेदार ठेवण्याची गरज काय? 3 ठेकेदार ठेवलेले आहेत त्यांनी. आता प्रत्येक ठेकेदार तो कुठल्या कोपऱ्यात कोण माझे लोक आहेत त्यांना कसं माहित असणार? हे सगळं सुरक्षा अधिकारीचे हात होत. नगरसेवक जातात त्यांच्याकडं अशा हात जोडून, नाही असा हात जोडून, साहेब आम्हाला तिथं 2 वॉचमनची गरज आहे. मग साहेब म्हणतो आता माझ्याकडे माणसं नाही, मला वेळ नाही. मग तुम्ही मला सांगा, जर ही परिस्थिती नगरसेवकाची असेल तर तिथं कामं कशी होणार? बरोबर आहे. म्हणजे आयुक्तांनी जे सभागृहामध्ये जेबीला बोलले की ते माझ्या हातात द्या, हे खूप महत्वाचा प्रश्न मला खूप आवडला. अच्छा, आम्हालाही आवडलं. बरोबर आहे, अगदी का हातात दिल्यानंतर आम्ही आयुक्तांना सांगू शकतो इथं काय घडतंय. अगदी बरोबर आहे. आज मी आरोप करत नाही, मी तुम्हाला सांगतो 15 डम्पिंग गोडाऊन जे आहेत तिथल्या चोऱ्या मी रेड हँड पकडलेल्या माझ्याकडे शूटिंग आहे. बापरे. आज त्याच्यावरती 8 महिने झाले. बनकर साहेबांपासून त्याच्या आधी खालाटे साहेब होते, त्याच्यानंतर भावरी साहेब, आता शेलर साहेब रिटायर झाले शेवटी. ह्यांच्या सगळ्यांना हे प्रकरण माहीत असून त्यांनी ते दाबण्याचा प्रयत्न, फक्त दाबण्याचा प्रयत्न. माधव जगताप साहेब होते तेव्हा? नाही, खलाटे साहेब होते तेव्हापासून. कारण का मी पकडलं त्यावेळेस खलाटे साहेब होते. म्हणजे तुम्ही बघा, कारण का तिथं ज्या चोऱ्या होतात त्या चोऱ्या छोट्या मोठ्या चोऱ्या होत नाहीत, तुम्हाला त्या लक्षात पण येणार नाही. काय चोऱ्या? तुम्ही पाहिलं असेल बंद पडलेल्या गाड्या उचलून घेते, कोण नेतं? अतिक्रमण नेतं. ते कुठे ठेवलं जातं? डम्पिंग गोडाऊनमध्ये. हातगाड्या उचलल्या जातात, ते कुठे ठेवलं जातं? जप्त झालेल्या गाड्या सुद्धा ते डम्पिंग गोडाऊनमध्ये ठेवलं जातं. तुमच्या वस्तू. मग मी त्यांना प्रश्न विचारला, ह्या सगळ्या गोष्टीचा पंचनामा आहे का? अच्छा. जप्त केलं म्हटलं पंचनामा असणार की त्याचा? पंचनामा दाखवा ना मला. अरे बापरे.
म्हणजे भ्रष्टाचार जो आहे, काय लेवलचा आहे. पंचनामा जर दाखवला तर ते तुम्ही जे ऑप्शन केलं तर तुम्हाला पावती मिळणार. बरोबर आहे. आता तुम्हाला सांगतो, एक हातगाडी साधारणतः 3 ते 4 हजार रुपयाला मिळते. बरोबर आहे. मग त्याला दंडच 5,000 केलाय, तर तो हातगाडीवाला कशाला काय घेणार, का दंड भरून घेणार? म्हणजे जीबी मध्ये मी आता प्रस्ताव दिलेला आहे की त्याचा दंड तुम्ही कमी करा. म्हणजे 500 रुपयावरती हातगाडी, आणि इतर ज्या गाड्या आहेत मोठ्या टेम्पोला जे 15,000 घेतात, टेम्पोला 15च्या ऐवजी 25 घ्या. त्यांना चालू शकतं, पण ह्यांना गरिबांना, ह्या गरिबांचे जे हातगाडींना 500 करा. म्हणजे काय होईल, ते गाड्या सोडवल्या जातील आणि जो भ्रष्टाचार होतो तो होणार नाही. तर सर म्हणजे खूपच, आणि तुम्ही त्याचे मॉनिटरिंग करताय हे माझ्या लक्षात आलं. सर आता एक वेगळा प्रश्न तुम्हाला विचारतो. एवढे तुम्ही भ्रष्टाचार अधिकाऱ्यांचे, नगरसेवकांचे, काही नागरिक असतील वगैरे, एवढं सगळं काढत असताना मी असं पाहिलं की सरकारी अधिकाऱ्यांची गळचेपी होते. त्यांचा म्हणजे भ्रष्टाचाराचा बाहेर येतो, नाही केलं तर ते त्या रिंगमधनं बाहेर पडतात. अशा वेळी त्यांच्याकडे एक शस्त्र असं आहे की ते अशा व्यक्तींना गुन्हे दाखल करून त्यांचे ते मग अगदी ह्याचा गुन्हा असेल, सरकारी कामात अडथळा, हे तर सगळ्यात त्यांचा आवडता गुन्हा आहे. त्यानंतर महिला असेल तर विनयभंगाचा, त्यानंतर ते अॅट्रॉसिटीचा सुद्धा अशामध्ये वापर केला जाऊ शकतो. आता हा वापर का होता ते सांगतो. तर तसं तुमच्यावर हो झालेलं ना माझ्यावरती. बरं, झालेलं आहे का अजून चालू आहे? नाही, मला कुठल्या प्रकारचा पडला तुमच्यावर? माझ्यावरती ऍक्च्युली सरकारी कामात अडथळा जो तेच केस शिवाजीनगरमध्ये दाखल करण्याचा प्रयत्न केला गेला होता. प्रयत्न केला, परंतु मी ज्यावेळेस सगळे पुरावे दिल्यानंतर कोर्टाने मला 300 रुपये दंड दिला, तो विषय संपला. बरं, कोर्टापर्यंत केलं ते? हो, कोर्टात मी इमिजिएट त्यानं म्हटलं हे कोर्टातच हवंय. माझं संविधान 21 मला अधिकार आहे. अच्छा. 19 मला अधिकार दिलेला आहे की मी आंदोलन करू शकतो. आंदोलन केल्यानंतर 5 मिनिटात तुम्ही ज्यावेळेस बोलवायला येता त्याच्यानंतर इमिजिएट तुम्ही निवेदन घेतलं पाहिजे. बरोबर आहे. तुम्ही 4-4 तास रखडून ठेवू शकत नाही. अच्छा. तर त्यावेळेस आम्ही 3ला आंदोलन केलेलं, 4:30ला आम्ही वरती गेलो होतो. रात्रीचे 7 वाजले तरी आमचं निवेदन घेतलं गेलं नव्हतं. मग आम्ही त्यांची दारं बंद केली होती. अच्छा, केलं होतं. म्हणजे कधीची गोष्ट आहे? 2020-21ची गोष्ट आहे. तर हे काही गोष्टी आहेत. तर सर कसं म्हणजे तुमचं या बाबतीतलं ज्ञान आणि उदाहरणं आणि मुद्दे सुद्धा खूप आहेत. हे एका पॉडकास्टमध्ये होणार नाही. तर आपण आता तुमच्या लेटेस्ट मुद्द्यावर येऊया आणि त्याबरोबर मग आपण आजचा पॉडकास्ट आपण संपवूया. तर तुम्ही असं काहीतरी जाहीर सांगितले, तुमच्याकडे पुराव्याविषयी आहे की अनधिकृत शाळा ह्या चालवल्या जातात. काय प्रकार आहे तो? 162 का काहीतरी असं मी ऐकलं. 162 नाही, 100हून अधिक. मग ते तुमच्या भाषेत सांगा आम्हाला आणि आमच्या प्रेक्षकांना. पहिले प्रेक्षकांना मी सांगतो, तुम्ही कुठल्याही भागात राहत असाल, म्हणजे फक्त कोंडवाच नाही. अच्छा. इव्हन कोथरूड, बर, सदाशिवपेठ, बर, याच्यामध्ये सुद्धा अनधिकृत शाळा आहेत. बर, महानगरपालिका प्रायव्हेट शाळा. बरोबर. आता अधिकृत आणि अनधिकृत मध्ये फरक काय? अच्छा. की जिन्ना महानगरपालिकेने मान्यता दिलेली आहे प्राथमिक शाळा, शिक्षण विभागानं, आणि जिल्हा परिषदेने दिलेल्या माध्यमिक शाळा, बर, मान्यता दिलेल्या त्यांना मान्यता म्हणतात, आणि जी मान्यता नाही ते अनधिकृत. परंतु मान्यतेसाठी अर्ज टाकलाय, बरोबर, परंतु शाळा सुरू आहे आणि ते नियम जे आहेत अटी शर्तीमध्ये त्या शाळा बसत नाहीत, त्या अनधिकृत. बरोबर आहे. अच्छा. त्यांनी अर्ज दिला पण तो मान्य झालेला नाही. मान्य झालेलं नाही, परंतु हे चालू आहे, परंतु शाळा सुरू आहे. आलं लक्षात. आता ह्याच्यामध्ये तुम्हाला सांगतो, मग परत मुद्दा येतो भ्रष्टाचाराचा. बरोबर आहे. आता ह्या शाळेमध्ये मी तुम्हाला लिस्ट दाखवतो, त्याच्यामध्ये आमच्या भागातले नगरसेवक पार्टनर आहेत. लिस्ट आणलीच आहे? बरोबर. हो, लिस्ट माझ्या बरोबर आहे. प्रेक्षकांना आणि नावासहित, शाळेच्या नावासहित सांगतो की कुठल्या शाळेत गट्टा बघायचा असतो. हो हो, नाही, कमी गट्टा आणलाय तुम्ही? तुम्ही शाळेचाच फक्त बोलला होता, तर मी शाळेचाच आणलेला आहे. तर तो जो महत्वाचा जो आहे, नाही तो आम्हाला तुम्ही शेअर करा, नंतर मी शेअर कर दाखवतो. बघा मित्रांनो, नाही हे लाईन जे केलेले आहेत त्याच्यामध्ये नगरसेवक भागीदार आहेत. अरे बाप. काय नाव आहे शाळेचं? एक तर टीम्स
टीम्स बंडवा कौसर बागला एक लेगसी आश्रमनगरला. बर. आणि ह्या ज्या शाळेत ह्याच्यामध्ये जे म्हणजे जर तुम्ही शिक्षणामध्येच जनतेची फसवणूक करत असाल तर मग काय? तर माझं डायरेक्ट म्हणणं हा. आहे की अशा नगरसेवकाने खुर्चीवर बसूच नाही. क्या बात, बापरे, गुन्हा नाही, ते पाप आहे. हे पाप आहे. अगदी. गुन्हा हा क्षमा करण्यासारखा असतो, हा. तर हा अक्षरमय गुन्हा आहे. पापला हे नाही, प्राश्चित्तच करावं लागेल. बरं सर, म्हणजे मला तेच म्हणायचं की पुण्याला शिक्षणाचं माहेरघर म्हणतात आणि त्यामध्ये पण तुम्ही हे म्हणजे कोंडव्याचं आता जी फिगर सांगितली किंवा त्याचं सांगितलं आता, हो. आणि असं पूर्ण पुण्यामध्ये त्याचा काय अभ्यास आहे का तुमचा? हो, माझा आता अभ्यास सुरूच आहे. अच्छा, बरं. पुण्यामध्ये जर असं जर पाहिलं तर फिगर जे आहे, हे 1000च्या वरती जाऊ शकते. अरे बापरे. ह्याचं कारण नाही. आणि ते चालू आहे आणि तिकडे ऍडमिशन होतात. हो, ह्याचं कारण तुम्हाला सांगतो ना. बापरे. ह्याचं कारण काय आहे, आपले जे शैक्षणिक धोरण आहे ते धोरण चुकीचं आहे. बर. त्याचबरोबर मी आरोप नाही करत. हा, आता सत्य ते सांगताय तुम्ही. शिक्षण मंत्री असो हा. किंवा कोणी, आता तुम्ही पाहिलं असेल जंतर मंतरवरती जे आंदोलन झालं, हा. त्या आंदोलनाचं कारणच हे हा, शिक्षणाची सिस्टीम. गोड बंगाल सगळं. आज तुम्ही बघा कुठं सुद्धा फीज रेग्युलेशन नाहीये प्रायव्हेट शाळांना. बरोबर आहे. काही प्रायव्हेट शाळांना मर्यादा नाहीयेत. बरोबर आहे. किती ऍडमिशन घ्यायच्या बरं. ते सांगितलेलं नाही. आरटीई नुसार, हा, राईट टू एज्युकेशन नुसार 20% लोकांना म्हणजे मान्यतावाले सायन्स मान्यता शाळेला, अच्छा, तर 20% घ्यावं लागतं. मोफत शिक्षण असतं. बरोबर आहे. परंतु ह्या ना त्या कारणाने आरटी. ह्या ना त्या कारणाने पालकाकडून पैसे घेतले जातात. अरे बापरे. हे सर्रास माझ्याकडे पुरावे आहेत. बर. माझ्याकडे तसे पालक आहेत हा, की ज्यांनी आरटीआय मध्ये ऍडमिशन घेतल्यानंतर सुद्धा त्यांच्याकडनं त्या शाळेकडून पैसे मागण्यात आलेले अरे आहेत. बापरे. म्हणजे दुसरं विविध कारण आहेत. हा, कल्चर प्रोग्राम आहे, गॅदरिंग आहेत, ऍक्टिव्हिटीज आहेत. म्हणजे फीजच्या व्यतिरिक्त हा, पालकाला पैसे लुटण्याचं. पालकाला 5 ते 10 हजार रुपये वर्षाला द्यावंच लागतं. कारण का सरकारचं जे धोरण आहे प्रायव्हेटायझेशन, त्यांचं काही हे मॉनिटरिंग नाही आहे. नाही प्रायव्हेटायझेशन धोरण सरकारचं प्रायव्हेटायझेशन. हा, अच्छा, धोरणच चुकीचं वाटतंय त्याच्यावर. त्याच्यामुळे ह्या ज्या गोष्टी होतात, आज जर ह्याला जर कुठं जर तुम्ही लिमिटेशन आणलं, तुम्ही जर व्यवस्थित महानगरपालिकेच्या अम्युनिटी स्पेसमध्ये दिलं त्या. महानगरपालिकेच्या शाळेची जर संख्या वाढवली तर हे प्रमाण कमी होणार आहे ना. आज माझ्या कोंडव्यामध्ये महानगरपालिकेची 2 शाळा आहेत फक्त. एक संत गाडगे बाबा आणि एक वरती उर्दू मिडियम स्कूल. बर. आज उर्दू मिडियम स्कूलला जागा नाही विद्यार्थ्यांसाठी. बर. गाडगे बाबाची पण तीच परिस्थिती आहे. अरे बापरे. मग म्हणजे फुल भरले ते. फुल भरलंय. म्हणून माझा आरोप काय, तुम्ही अनधिकृत बांधकाम केलं त्यामुळे माझ्या विद्यार्थ्यांना तिथे जागा मिळत नाही शाळा शिकण्यासाठी. अच्छा, जर असं amenities- सगळं हो, चक्रानं फिरून येऊन तिकडे ते म्हणजे विकास का होत नाही. नागरिकांवर परिणाम होता. परिणाम होतो. हा नागरिक जो भोगतोय, हा, हा भोगण्याचं कारण की डोळे झाक, हा, की त्या गोष्टीचं मला काय घेणं देणं आहे. पण त्यांना फ्युचर माहित नाहीये. आज तुम्हाला देणं घेणं नाहीये, परंतु तुमच्या मुलाला तुमच्या नातवाला परिणाम होणारच. हे भोगावंच लागणार. म्हणजे हे जे झाड जे लावलेले ना तुम्ही, हे झाड कशाचं लावलेलं आहे, बाबळीचं. हे काटे तुम्हाला सहन करावे लागणार. क्या बात आहे, क्या बात आहे. तर मी जसं म्हणलंय की तुमच्याकडनं आम्हाला खूप माहिती घेऊन लोकांपर्यंत आपल्याला पोचवायची आहे. तर वेळेअभावी आपण हा एका चांगल्या नोटवर तुम्ही म्हणलाय की नागरिकांचा सहभाग वाढला पाहिजे. तुम्ही जसं म्हणला की फक्त 1% आहे, तर ते जरी 10% वरी वाढला तर सुधारणा व्हायला सुरुवात होतील. आणि नागरिकांनी हा विचार करावा की आपण जे आता करतोय ते का झाडाच्या स्वरूपात, जर बाबळी लावली तर बाबळी होईल, जर द्राक्ष लावली तर द्राक्ष मिळतील, तर आणि ते पुढच्या पिढीला त्याचे परिणाम किंवा त्याचे फळं मिळतील. तर मित्रांनो, सर तुमचं पुन्हा एकदा मी अगदी धन्यवाद देतो की वेळ काढून, तुम्ही फार बिझी असता, आंदोलन, तुमचं शैक्षणिक हे चालू असतं, त्यातनं वेळ काढून आमच्या TV10च्या स्टुडिओमध्ये आलात, त्याबद्दल तुमचे धन्यवाद. एकच गोष्ट वाक्य बोलून जरूर जरूर सर, संपवू. जरूर सर. माझं सर्वांना एकच म्हणणं आहे की तुम्ही मनापासून ठरवा, केंद्र राज्य में किसकी भी हो सरकार, हमारे एरिया में हम ही सरकार. क्या बात आहे. म्हणजे तुम्ही मला 2-3 म्हणजे वाक्य दिले. आणि उलट त्याच्याबरोबरच आमचं एक हे असतो, तुम्ही मला वेळ मागून विचारलं, पण आमचं म्हणणं असतं की छान तुम्ही वेळ काढून आलात, त्याबद्दल TV10 आणि पुणेकर नागरिकांना धन्यवाद. पण आता पुढचे 1 मिनटं जे आहे, 1 ते 1.5 मिनटं 2 मिनटं बोला तुम्ही तुमच्या आणि आमचे जे सबस्क्रायबर आहेत किंवा पुणेकर नागरिकांच्या आंबारी आम्ही येणार नाही. पुणेकरांना काय सांगाल शेवटचा संदेश बोला.
पुणेकरांना संदेश देणं तसं माझ्यासारख्या सामान्य माणसाला खूप अवघड आहे. कारण का सल्ला द्या. पूर्ण भारतामध्ये पुण्याच्या लोकांना सुज्ञ म्हणून मानलं ओळखलं जातं. वाह. कारण का सदस्यपेठच्या पाट्या बघितलं तुमच्या लक्षात येईलच ते गोष्ट. बरं, famous. तर मी त्यांना म्हणजे काही सल्ला देण्यापेक्षा मी एकच त्याप्रमाणे सूचना करा. सूचना फक्त एकच करेल की तुम्ही महानगरपालिकेकडे जनतेचा हक्क मागणं सोडू नका. जनतेचा सहभाग हा सोडू नका. बर. जनतेचा सहभाग तुम्ही मागा. बर. महानगरपालिकेला प्रश्न विचारा. कारण का नगरसेवक हा तुमचा नोकर आहे. आमदार हा तुमचा नोकर आहे. मुख्यमंत्री हा तुमचा नोकर आहे. पंतप्रधान हा तुमचा नोकर आहे. तुम्ही मालक आहात. तुम्ही मालक हा याची बात. जाण तुम्ही ठेवा. वा. ज्या दिवशी प्रत्येक नागरिकाला जाणील की मी ह्या देशाचा मालक आहे तर हा भ्रष्टाचार हा संपलच जाईल. खलासच. वा. तर मित्रांनो, आता सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आम्ही जे तुम्हाला नेहमी विचारत असतो की हे जे पॉडकास्ट आणलेले आहेत तुमच्यासमोर आम्ही आणतो तर त्याच्यामध्ये मुद्दे येतात आणि त्याबरोबर तुमचे प्रश्नही यायला पाहिजे. जसं सरांनी आता म्हणलं की नागरिकांनी तुम्ही सगळे जे नोकर आहेत अगदी खासदार, आमदार, मुख्यमंत्री, प्रधानमंत्री सहित त्यांना प्रश्न विचारायला सुरुवात करायला पाहिजे. तुम्ही प्रश्न विचारणार नाही तर हे असं चालत राहणार. तर त्याचबरोबर तुम्हाला जर विचारायचं असेल तर आम्हाला तुम्ही तुमचे प्रश्न विचारा. आजच्या पॉडकास्टवर तुम्हाला अस्लम भाईंना काही प्रश्न विचार असेल तर ते सुद्धा आमच्या खाली आम्ही जे नंबर दिलेला आहे त्या नंबरवर आम्हाला व्हॉट्सॲपवर कळवा. खाली कॉमेंट बॉक्समध्ये कळवा आणि त्याची उत्तरं आम्ही तुम्हाला पुढच्या वेळी घेऊन येऊ. मी मिलिंद जाधव आणि तुम्ही बघत आहात TV10. सर्वांना नमस्कार. खास करून जेनजीना आणि नवीन येणारी पिढी जे अल्पांना पण नमस्कार. कारण का मी तुमच्याकडे माफी मागायला नाही आलो. कारण का माफी मागणारे ते आहेत. परंतु तुम्ही जे केलेले जे कार्य जे आहे त्याच्याने सरकार हादरले त्याबद्दल तुम्हाला सर्वांचं अभिनंदन. शेवटचं शिक्षण झाली. तर हे होतं मित्रांनो TV10चं पॉडकास्ट. बघत राहा.